हे बघा, कॉन्टेक्स्ट बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे हे मला समजत आहे. आणि त्यामुळे जे घरामध्ये बसून पोस्ट लिहितात किंवा घरामध्ये बसून स्टेटमेंट देतात यांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मी त्या पर्टिक्युलर एपिसोडचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. त्या कॉन्टेक्स्ट बदलून त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे, मिसकन्स्ट्रू या ठिकाणी ते करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडल्यावरती कधीही सस्पेन्शन झालं नव्हतं. मी विधानसभेमध्ये आवाज उचलला आणि 2 दिवसामध्ये 7 महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी सस्पेंड किंवा निलंबित झालेले आहेत. आणि त्यामुळे आम्ही फील्डवरती उभे आहोत, घरात बसून पोस्ट किंवा स्टेटमेंट लिहित नाही आहोत. आणि आजपर्यंत आपण पावसामध्ये कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरेला मुंबईकरांनी रस्त्यावरती उतरलेलं बघितलंय का? नाही बघितलंय. मुंबई शहराच्या महापौर रस्त्यावरती फिरत आहेत, सर्व ठिकाणी पाहणी करत आहेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी रस्त्यावरती उभं राहून या ठिकाणी हे सगळे जे काही मेजर्स आहेत ते आम्ही पाहतोय. परंतु या निलंबनाचा त्या ठिकाणनं डायव्हर्ट करणे आणि मला टार्गेट करण्याचं कारण हे की गेले 4 महिने मुंबई महानगरपालिकेतली स्टँडिंग कमिटी याच्यातलं अंडरस्टँडिंग हे आम्ही बंद केलेलं आहे. मला 2 मोठ्या राजकीय पक्षांनी ज्यांनी आपापसामध्ये युती केली होती त्यांच्या प्रतिनिधींनी मला अप्रोच होऊन स्टँडिंगचं अंडरस्टँडिंग सुरू करा अशा प्रकारची विनंती केली होती, जी आम्ही विनंती धुडकावून लावली होती. कारण आम्ही सांगितलं की मुंबईची महानगरपालिका आम्हाला सुद्धासारखी सरळ करायची आहे. आणि त्यामुळे स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे आणि इतकी 25 वर्ष आपल्याला जो मलिदा त्या ठिकाणी मिळत होता तो मलिदा न मिळाल्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला आहे, तो मी समजू शकतो. आणि स्टँडिंग कमिटीतला अंडरस्टँडिंग बंद केल्यामुळे त्या ठिकाणी ते मला टार्गेट करत आहेत. परंतु अशा प्रकारच्या टार्गेटिंगला आम्ही जुमानणार नाही. मुंबई शहरांना पारदर्शक प्रशासन देणं, भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि आम्ही रस्त्यावरती, जमिनीवरती उतरून या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करत आहोत.